लाडक्या बहिणींनो, तुम्ही केलेल्या सर्व ई-केवायसी चुकलेल्या आहेत. हो, तुम्ही केलेल्या सर्व ई-केवायसी शासनाने रद्द केलेल्या आहेत आणि आता परत तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे. विश्वास बसत नाहीये तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीय. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जे रात्रंदिवस जागी राहून एवढ्या ई-केवायसी केल्या त्या सर्व ई-केवायसी शासनाने रद्द केलेल्या आहेत. का? कारण तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बऱ्याचशा अविवाहित महिला होत्या त्यांनी बऱ्याचशा नंतर तुम्ही बघितलं असेल कधी महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नंतर जे अपडेट काढलं की अविवाहित महिलांनी तुमच्या जवळच्या महिला बालविकास कार्यालयात जाऊन तिथं तुमचे कागदपत्र जमा करा आणि तिथून मग तुमची ई-केवायसी होईल. तर यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना चक्रा माराव्या लागल्या. तर यासाठीच आता डायरेक्ट तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये शासनाने डायरेक्ट नवीन पूर्ण ऑप्शन देत तुम्हाला आता सर्व ई-केवायसी परत करायच्या आहेत मित्रांनो. हो, ई-केवायसी तुम्हाला आता परत करायच्या आहेत आणि सोबतच तुमची ई-केवायसीची मुदत अजून वाढवलेली आहे मित्रांनो. 31 डिसेंबर नाही आहे, त्यापुढेही तुम्हाला ई-केवायसीची मुदत वाढवून देण्यात आली आहे. का? कारण तुमच्या लाडकी बहीण योजनेचं ई-केवायसीचं सॉफ्टवेअर आहे, म्हणजे जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला आता नवीन ऑप्शन सुद्धा जोडण्यात आलेले आहेत. तर ते ऑप्शन कशा पद्धतीने आहेत सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यासाठी लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आत्ताच माझं सांगणं आहे की व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की कशा पद्धतीने ज्या महिलांचं लग्न झालंय किंवा ज्या महिला विवाहित आहे त्या कशा पद्धतीने ई-केवायसी करू शकताय आणि ज्या महिलांचं लग्न झालेलं नाहीये किंवा ज्या अविवाहित महिला आहेत त्या कशा पद्धतीने ई-केवायसी करू शकताय, सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर चला जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर इथं बघू शकता मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आपण ओपन केली आणि इथं वरती नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता. आधी ते ई-केवायसीचं नोटिफिकेशन होतं, आता काय आहे बघा. ई-केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यास, म्हणजे बघा तिघांसाठी, म्हणजे तुमच्या सर्व जेवढ्या ई-केवायसी तुम्ही आतापर्यंत केल्या सर्व रद्द झालेल्या आहेत मित्रांनो. हो, सर्व लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी रद्द करण्यात आलेली आहे. कशासाठी तुम्ही इथं बघू शकता, म्हणजे तुम्हाला पर्याय निवडताना काही संभ्रम होते, त्यानंतर काही घटस्फोटित किंवा अविवाहित महिला होत्या त्यांना सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम होते. तर अशा केसमध्ये डायरेक्ट आता ई-केवायसी मध्ये तुम्हाला नवीन पर्याय जोडण्यात आलेले आहे. त्यासाठी मित्रांनो इथं आता बघू शकता तुम्ही इथे क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केलं त्यानंतर डायरेक्ट इथं आता तुम्हाला फॉर एक्झाम्पलसाठी लाईव्ह तुम्हाला दाखवतो की मी ज्या आधार क्रमांकाची आधी ई-केवायसी केलेली आहे तो आधार क्रमांक तुम्हाला इथं टाकून दाखवतो आणि त्यावर OTP सुद्धा जाणार आहे. म्हणजे परत तुम्हाला ई-केवायसी करायची आहे, म्हणजे करायचीच आहे मित्रांनो. आधार क्रमांक टाकून खाली हा कॅप्चा भरतो. कॅप्चा भरल्यानंतर खाली मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक केला आणि OTP पाठवा या पर्यायावर क्लिक केलं. डायरेक्ट तुम्ही बघू शकताय OTP सेंड झालेला आहे मित्रांनो. हो, आणि मोबाईलवर OTP सुद्धा येणार आहे. मोबाईलवर OTP आला, OTP इथं टाकला मित्रांनो. खाली सबमिट बटनावर क्लिक केलं आणि सबमिट बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर इथं तुम्हाला आता नवीन पर्याय देण्यात आलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकताय ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. यामध्ये एक अनुक्रमांक 1 आहे, तुम्ही विवाहित महिला आहात की अविवाहित महिला आहात. तर विवाहित महिला असाल तर विवाहित निवडा. विवाहित निवडलं की त्यानंतर तुम्हाला इथं काय बघायचं आहे बघा, तुम्हाला सर्व दाखवणार आहे मी. अविवाहित महिला कोणती आहे, विवाहित महिला कोणकोणती आहे, सर्व डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे, बरोबर. तर विवाहित महिला तुम्ही निवडल्यानंतर इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, पती हयात आहे की नाही. जर पती हयात असतील तर यस करा, पतीचे निधन झाले असेल तर या पर्यायावर टिक करा आणि घटस्फोटित असाल तर या पर्यायावर टिक करा, बरोबर. यानंतर आता तुम्हाला समजा इथं पती हयात आहे या पर्यायावर क्लिक केलं त्यानंतर इथं पतीचा आधार क्रमांक विचारला जाईल, बरोबर. झालं, ही एक स्टेप आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आता परत तुम्हाला परत हाच आधार क्रमांक टाकून मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतोय. बघा आता परत दुसरी प्रोसेस बघू आपण. तुम्ही बघू शकताय आधार क्रमांक टाकलाय, कॅप्चा भरलाय आणि खाली मी OTP पाठवा या पर्यायावर क्लिक केलं. OTP आलेला आहे, OTP आला, बरोबर. OTP सबमिट केला. आता परत तुमचं विवाहित की अविवाहित हे पेज आलं मित्रांनो. हो, आता इथं अविवाहित या पर्यायावर क्लिक करतो. अविवाहित झालं
त्यानंतर आता वडील हयात आहेत की वडिलांचं निधन झालं, इथं 2 पर्याय सुद्धा देण्यात आले मित्रांनो. म्हणजे आता तुम्हाला तर इथं समजलं मित्रांनो, तुम्हाला वडील जर हयात आहे तर तुम्हाला वडिलांचा आधार कार्ड द्यावं लागणार आहे, आणि वडिलांचे निधन झाले तर इथं बघा वडिलांच्या निधन या पर्यायावर क्लिक केलं की डायरेक्ट इथं तुम्हाला तुमची जात विचारली जाईल. त्यानंतर माझ्या कुटुंबातील नियमित सदस्य कर्मचारी म्हणून कोणी लाभ घेत नाही. आता इथं तुम्हाला बघा हा पर्याय अपडेट करण्यात आला मित्रांनो. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम मंडळ व भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे का की नाहीये. तर तुम्हाला आता इथं कन्फ्युजन करायचं नाहीये. आहे म्हणजे तुम्ही आहे जर क्लिक केलं तर तुमचे जे वडील किंवा पती असतील ते, किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा मेंबर असेल तो एकतर सरकारी कर्मचारी असेल किंवा कोणत्याही शासकीय विभागात ते काम करत असतील, तर यासाठी तुम्हाला इथं नाही निवडायचं आहे मित्रांनो. कळलं आता. परत हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत घडणार नाही याची दक्षता घ्या. त्यानंतर सेकंड पर्याय आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे की नाही. इथंपर्यंत येच आहे. तर तुमचं मी आधी सांगितलं तुम्हाला, जर तुम्हाला एखादं पेन्शन वगैरे, तुमच्या वडिलांना पेन्शन चालू आहे, पतींना पेन्शन वगैरे चालू आहे, काही चालू आहे, तर इथं तुम्हाला नाही करायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ कामाचा आहे, स्किप करू नका, तुमच्या कामाची माहिती देतोय. आणि इथं बघू शकताय तुम्ही खाली 3 नंबरला तुम्हाला काय दिलंय, माझे वडील हयात नसून वडिलांच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 किती दिले बघा. तुमचे वडील किंवा पती जर हयात नसतील तर त्यांच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत तुम्हाला कुठे द्यायची आहे, अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12 म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करायचीच आहे. या पर्यायावर टिक केलं आणि खाली टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला माहिती आहे, ही माहिती जर खोटी आढळून आली माझ्यावर कार्यवाही होईल, आणि त्यानंतर खाली सबमिट करा. ही झाली मित्रांनो एक प्रोसेस. आता तुम्हाला जाणतो ज्यांचे वडीलही हयात आहे, पतीही हयात आहे. आता ही ज्यांचं वडील हयात नाही किंवा ज्यांचे पती हयात नाही आहे, जे घटस्फोटित महिला आहेत, अशा केसमध्ये ही सर्व डिटेल आहे मित्रांनो, बरोबर. ज्यांचे वडील हयातही आहे किंवा पतीही हयात आहे, सेम इथं बघू शकता. लाडकी बहीण ओपन केली, इथं क्लिक केलं, इथं परत आधार नंबर टाकला, त्यानंतर खाली हा कॅप्चा भरला आणि खाली मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक केलं. OTP पाठवावर क्लिक केलं, OTP आला, OTP इथं टाकून घेतो, तुम्ही बघू शकताय. OTP टाकला, त्यानंतर खाली सबमिट पर्यायावर क्लिक केलं. आणि यानंतर आता आधी आपण अविवाहित निवडलं होतं, बरोबर, आता विवाहित निवडलं मित्रांनो. आणि इथं सुद्धा तुम्हाला आता कन्फ्युजन आहे. आता मी सांगितलं तुम्हाला घटस्फोटित जर आहे, तुम्हाला सांगितलं की अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला हे कागदपत्र जमा करायचे. पतीचं निधन झालंय तर त्या केसमध्ये पतीचं तुम्हाला माहिती आहे की पतीचं निधन झालं असेल तर तुम्हाला सांगितलंच की अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ते जमा करायचं. आता पती हयात आहे किंवा वडील हयात आहे, बरोबर, सेम वडील असो की पती असो, पती हयात असो की वडील हयात असो, इथं पती या पर्यायावर क्लिक केलं, त्यानंतर पतींचा आधार क्रमांक टाकायचा आहे, पतीचा आधार क्रमांक टाकला, इथं तुम्हाला खाली हा कॅप्चा दिसतोय, हा कॅप्चा भरला की खाली मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक केलं, त्यानंतर OTP पाठवा या पर्यायावर क्लिक केलं की OTP आला मित्रांनो. ज्यांचे वडील किंवा पती हयात आहे यांच्यासाठी आहे ही प्रोसेस, लक्षात घ्या. OTP आला, तुम्ही बघू शकता, खाली सबमिट पर्यायावर क्लिक केलं. आणि आता यानंतर इथं तुम्हाला तुमच्या पतीचं नाव दाखवलं जाणार आहे, बरोबर. जर आणि बऱ्याचशा महिला अशा होत्या की ज्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे नाव चुकले मित्रांनो, ते तुम्ही फॉर्म भरताना चुका केलेल्या, बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी फॉर्म भरताना चुका केल्या आहेत त्या. त्यानंतर खाली जात प्रवर्ग या पर्यायात इथं तुम्हाला तुमची जात निवडायची आहे. जात निवडली तर आता तुम्हाला खाली मी आधीच जे सांगितलं तुम्हाला की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभागात नाहीये, होय, तर नाही नसतील तुमच्यापैकी तुमचे वडील किंवा पती जर सरकारी विभागात किंवा एखाद्या स्थानिक संस्थांमध्ये जर कार्यरत नसतील, डायरेक्ट ते काम करत नाही, तर तुम्हाला नाही पर्याय निवडायचा आहे. आणि काम करत असतील तर आहे पर्याय निवडायचा आहे, बरोबर. आहे आणि नाही 2 पर्याय देण्यात आलेले सेम. त्यानंतर इथं माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सहकारी विभागात कुठेही काम करत नाही, हेच परत तेच मित्रांनो. आणि त्यातून निवृत्ती वेतन घेत नाही, म्हणजे पेन्शन वगैरे ते घेत नाही. तर जर पेन्शन तुमच्या वडिलांना किंवा पतींना चालू असेल तर आहे पर्यायावर क्लिक करा, आणि पेन्शन चालू नसेल तर नाही पर्यायावर क्लिक करा. आणि त्यानंतर खाली उपरोक्त माहिती म्हणजेच तुम्हाला खाली हे डिक्लेरेशन दिलेलं आहे, या पर्यायावर क्लिक करा. आणि त्यानंतर खाली सबमिट पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता लाईव्ह स्क्रीनवर मित्रांनो तुमची KYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हालाही घर बसल्या अगदी सहज तुमची KYC करायची आहे मित्रांनो. बऱ्याचशा लाडक्या बहिणींना कन्फ्युजन होते, तर आता या व्हिडिओनंतर तुमच्या मनातून सर्व प्रॉब्लेम दूर झाले असतील किंवा सर्व डाऊट क्लिअर झाले असतील.
आशा करतो की मी जे तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल, बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.